ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या पीएवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपाखाली दिनेश बोभाटे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मिळकतीपेक्षा 36% बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा आरोप सीबीआयचा आहे। न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये दिनेश बोभाटे असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, निखिल, आपण पाहतोय की ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्यावरती सीबीआयनं 17 तारखेला मुंबई कार्यालयामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आणि यामध्ये 2013 ते 2023 या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यानं जवळपास सिनियर असिस्टंट आणि असिस्टंट या पदावरती न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये ते कार्यरत होते। आणि यावेळी टप्प्याटप्प्यानं जवळपास 36% जी काही बेहिशोबी मालमत्ता आहे ती त्यांनी कमवली असल्याचा आरोप त्यांनी सीबीआयनं ठेवलेला आहे। दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नी देवश्री बोभाटे यांच्यावरती सीबीआयनं हा गुन्हा दाखल केलेला आहे। जवळपास 2,60,00,000ची ही रक्कम बेहिशोबी पद्धतीनं मिळकतीपेक्षा कमवल्याचा आरोप सीबीआयनं ठेवलेला आहे। त्यामुळे दिनेश बोभाटे यांची येत्या काळामध्ये सीबीआयकडून सुद्धा चौकशी केली जाऊ शकते आणि याच सीबीआयच्या आधारावरती कदाचित ईडीकडून सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। त्यामुळे दिनेश बोभाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। मात्र अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक आहेत दिनेश बोभाटे, त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर अनिल देसाई यांचे पीए दिनेश बोभाटे यांच्यावर सीबीआयनं हा गुन्हा दाखल केला आहे।